अहिल्यानगरमध्ये अवैध गुटखा आणि मावा विक्रीवर पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. 6 छापे, 16 जणांवर गुन्हे दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या पाचावर धारण बसवणारी मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार एकाच दिवसात तब्बल 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष पथकांनी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली आहे. कारवाईचा मुख्य तपशील असा: एकूण छापे 6 ठिकाणी, गुन्हे आणि आरोपी म्हणजे 16 जणांविरुद्ध 6 गुन्हे दाखल आणि जप्त मुद्देमाल 1,37,580 रुपये किमतीचा मावा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असा आहे. या कारवाईत नेवासा येथून अल्ताफ शेख आणि कानिपनाथ तुवर, सुपा येथून शहाजी काळे, योगेश पवार, तर पारनेर आणि निघोज परिसरातून अविनाश लंघे, विशाल गाडीलकर यांच्यासह अनेक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढे अशीच कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा नगर पोलिसांनी दिला आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.